श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. जसं रोजचा स्वामी संदेश तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातो, तसाच आजचाही स्वामी संदेश खूप काही शिकवून जाणारा आहे. जर तुम्हीही खचलेले असाल, पुढे काय करावं हे समजत नसेल, तर आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर चला जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश काय आहे. तत्पूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्या समोर जे 3 अंक दिसत असतील, त्या 3 अंकांपैकी एक अंकावर बोट ठेवायचा आहे किंवा एक अंक मनात ठेवायचा आहे आणि त्यानुसार तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर चला मग, तुम्ही अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे हेही सांगते. आता ज्यांनी 111 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगतात की सध्या तुझ्या आयुष्यात तुला सगळीकडूनच अपयशाला सामोरं जावं लागत आहे. सध्या तुला तुझ्या आयुष्यात सगळीकडूनच अपयशाला सामोरं जावं लागत आहे. आम्ही हे सगळं जाणतो, सगळं काही पाहतो देखील. आम्ही हे सगळं जाणतो, सगळं काही पाहतो देखील. कधी कधी तुला तुझे नातेवाईक, कधी कधी समाजातील लोक, कधी कधी तुला तुझा मित्रपरिवार इतकंच नाही तर तुझे कुटुंबीयही खूप त्रास देत आहे किंवा तुझ्या भावनांशी खेळत आहे. तुझ्या भावना या ठिकाणी कोणीही समजून घेत नाही. त्या प्रत्येक व्यक्तीचे कडू बोल तुझ्या थेट काळजावर घाव करत आहे आणि तुला त्याच्या असह्य वेदनाही होत आहे. हे आम्ही सगळं जाणतो, पण सध्या तुझी वेळ बरोबर नाही इतकाच फरक आहे आणि त्यामुळे ह्या वेळेमुळे तू थोडंसं शांत बस. वेळोवेळी परिस्थिती तुला त्या ठराविक व्यक्तीचा नवीन चेहरा दाखवून देत आहे. हा तोच आहे का ज्याला मी ओळखत होतो, किंवा ही तीच आहे का ज्याला मी ओळखत होते, असं तुमच्या मनामध्ये वारंवार येत असतं. तरीही हे सत्य आहे याचा स्वीकार कर आणि या सत्याचा स्वीकार करून पुढे जायला शिक. आणि पुढे जाताना फक्त एवढंच बोल की हा माझ्याच कर्माचा भाग आहे, हे माझ्याच कर्माचे भोग आहे, दुसरं काय, असं म्हणून त्या गोष्टींना स्वीकारून पुढे जायला शिक. आणि अशा परिस्थितीत त्या लोकांचा किंवा त्यांच्या वागण्याचा फार विचार न करता तू माझ्या सानिध्यात राहायला शिक. माझ्या सानिध्यात रममान व्हायला शिक. माझ्या सानिध्यात असताना तुझ्या कर्मांवरही लक्ष ठेव आणि तू जे काही काम करत आहेस तिकडे देखील प्रामाणिकपणे कष्ट करायला शिक. अरे, ही त्रिसूत्री जो पाळतो ना, त्याचं या जगाच्या पाठीवर कधीच वाईट होऊ शकत नाही. त्याचं ह्या जगाच्या पाठीवर कधीच वाईट होऊ शकत नाही. आता त्रिसूत्री म्हणजे काय? त्रिसूत्रीमध्ये काय काय येतं? तर सगळ्यात पहिली गोष्ट स्वामींवरचा विश्वास, दुसरी गोष्ट तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही करत असलेले चांगले कर्म. ह्या 3 गोष्टी जी व्यक्ती पाळते अशा व्यक्तीवर वाईट वेळ आली तरीही ती वाईट वेळ फार काळ टिकू शकत नाही, कारण अशा व्यक्तीच्या डोक्यावर नेहमी स्वामींचा हात असतो. अशा व्यक्तीच्या डोक्यावर नेहमी स्वामींचा हात असतो. स्वामी पुढे सांगतात, तुझी वेळ वाईट आहे म्हणून तुझं आयुष्य वाईट ठरत नाही. त्यामुळे हे आयुष्य जगत असताना कोण काय म्हणालं, उद्या कोण काय म्हणेल हा विचार करण्यापेक्षा तुला काय वाटतं, तुला काय करायचं हा विचार कर आणि तू पुढे चल. आम्ही आहोत तुझ्यासोबत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 121 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशाच भक्तांना सांगू इच्छितात की तुझ्या आयुष्यात अशी परिस्थिती आली असेल की तुला असं वाटतं कधी कधी की आम्ही तुझ्याच नशिबी एवढं दुःख लिहिलं, एवढा त्रास लिहिला आणि तू आमच्याकडे येतो तेव्हा तुझ्या डोळ्यांमध्ये आम्हाला स्पष्ट जाणवतं की तू आम्हाला जाब विचारत आहे की तुझ्याच नशिबात आम्ही एवढा त्रास का दिला, एवढे भोग तुलाच का भोगायला लावतो. आणि हो, आम्हाला तर तुझ्या डोळ्यांमध्ये हे देखील दिसतं की तू आमच्या अस्तित्वावर शंका घेतो. आम्ही आहोत की नाही हे देखील तुला वारंवार प्रश्न पडत असता. आणि हो, यानंतर तू असाही विचार करतो, जर आम्ही आहोत तर मग भक्तांवर अशी वेळच का येते, असे दुःख वाट्याला का येतात. आता हे बघ, माझी उपासना तू केली होतीस. मी तुला म्हणालो नव्हतो की तू माझी उपासना कर, तू मला भजायला ये. तू तुझ्या मनाने तुझी संकट घेऊन माझ्या दारामध्ये आला होता. पण जो आमच्या दारामध्ये येतो त्या सगळ्यांना आम्ही आमचं करून घेतो. आमच्या जवळून कधीही दूर लोटत नाही.
आणि जेव्हा तुम्ही सगळे आमच्याकडे येता तेव्हा तुमची जबाबदारी आमच्यावर येऊन पडते आणि ही माझी जबाबदारी आहे की मी तुला दुःखमुक्त करेल. आणि जर तू मला मनापासून हाक मारली असशील तर मी तुला शब्द देतो, तू केलेली उपासना कधीही व्यर्थ जाणार नाही. तुझ्या अपेक्षेप्रमाणे काही घडत नाही तर त्याचा दोष तू मला देऊ नकोस. तुझे मागचे जे कर्म आहे त्याकडे थोडंसं लक्ष दे. तुला तुझे मागचे कर्म आठवत नाही, परंतु म्हणून त्याचे भोग तुला भोगायला लागणार नाही असं नाही, ते भोगूनच संपवावे लागणार. पण तरीही घाबरतोय कशाला? आम्ही सोबत असताना तुझे ते वाईट कर्म आहे ना ते आम्ही कधीही काढू शकत नाही. हे जरी खरं असलं ना तरीही तुझं डोंगरा एवढं वाईट कर्म आम्ही अगदी छोट्या दगडा इतकं नक्कीच करू शकतो. तुझं डोंगरा एवढं वाईट कर्म आम्ही अगदी छोट्या दगडा इतकं नक्कीच करू शकतो. तू फक्त विश्वास ठेव. वाईट कर्म संपायला आले आहे असं म्हण आणि पुढे चल. बऱ्याचदा मोठ्या संकटातून तू जेव्हा अलगदपणे बाहेर पडला ना तेव्हा बाहेर काढणारे हात आमचेच होते आणि हे साधं तुझ्या लक्षातही आलं नाही. पण तरीही आम्ही मात्र तुझी साथ कधीही सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढचा 151 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगतात, अरे तुझ्या वाट्याला सध्या अपयश येत आहे. सतत निराशा पदरी पडत आहे हे ठाऊक आहे मला. पण तरीही त्याही परिस्थितीत पुन्हा उभं राहतोय, पुन्हा उठतोय ना. ते तू स्वतः करत नाही तर आमच्या पाठिंब्यामुळे तुला पुन्हा बळ मिळतं आणि आम्ही तुझे पाय डगमगू नये म्हणून घट्ट पकडूनही ठेवले. पण हे आमच्या भक्तांच्या कधीही लक्षातच येत नाही. अरे जेव्हा तुम्ही देवाची एखादी मूर्ती बघतात ना तेव्हा तुम्हाला तिचं सौंदर्य, तिची कलाकारी आणि इच्छापूर्तीचं एक ठिकाण त्या मूर्तीमध्ये दिसत असतं. पण हे सुंदर रूप घेण्यासाठी त्या दगडाने टाकीचे घाव सोसलेले आहे. प्रत्येक ठोका पडला तेव्हा त्याला त्रास सहन करावा लागला आहे आणि मग तुमच्या समोर हे सुंदर रूप आलेलं आहे. श्रीरामांनीही वनवास भोगला, श्रीकृष्णाने देखील यातना सहन केल्या. तू तर फक्त मनुष्य आहे. जिथे देवाला सुख आणि दुःख चुकलं नाही तर तू कोण? तू तर तुझ्या कर्मांसोबत जन्म घेऊन आला आहेस. मग तुला तुझे हे कर्म भोगावेच लागणार. आणि हे भोगत असताना देखील एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्याच्या वाट्याला जास्त संघर्ष त्याचं आयुष्य सगळ्यात सुंदर बनत असतं. जेव्हा एखाद्या छोट्या बाळाला त्याची आई हवेत उंच फेकते ना तेव्हा ते बाळ रडत नाही तर उलट हसतं, कारण त्याला ठाऊक आहे जिने थोडा वेळ आपल्याला हवेत फेकला आहे ना ती क्षणभरात आपल्याला झेलूनही घेणार आहे, खाली पडू देणार नाही. त्यामुळे ते बाळ हसत असतं आणि हसत हसत त्या प्रसंगाला सामोरं देखील जातं. आता त्या बाळाने जसा त्याच्या आईवर विश्वास ठेवला तसाच विश्वास तू आमच्यावर ठेव, कारण तुला देखील तुझे प्रारब्ध थोडा वेळ हवेत भिरभिरवतील, पण आम्ही तुला झेलण्यासाठी सदैव हात उंचावलेले आहे. तुला कधी खाली पडू देणार नाही, एवढाच फक्त आमच्यावर विश्वास ठेव. बाकी भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर तेही आवर्जून बघा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.